लास्ट 2 लेक्चरमध्ये पाहिलं स्पर्मॅटोजेनेसिस आणि उजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटा म्हणजे काय स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. जिनेसिस म्हणजे काय प्रोडक्शन. स्पर्मचं प्रोडक्शन होऊन राहिलं आणि त्याच्या 3 स्टेप पाहिल्या. पहिली होती मल्टिप्लिकेशन फेज, दुसरा ग्रोथ फेज आणि तिसरा मॅच्युरेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये मायटोसिस झालं, मॅच्युरेशन फेजमध्ये मिओसिस झालं आणि अशा प्रकारे स्पर्मॅटिड फॉर्म झाला. स्पर्मॅटिडचं कन्व्हर्शन झालं, स्पर्मिओजिनेसिस झालं आणि काय फॉर्म झालं, स्पर्म फॉर्म झाला. त्या स्पर्मचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं आणि स्पर्म हा मिओसिसने फॉर्म झाला म्हणून हॅप्लॉइड राहणार आहे तो. मग डायग्राममध्ये पहा, हा जो स्पर्म आहे हा स्पर्म मायक्रोस्कोपिक आहे, इलॉंगेटेड आहे आणि हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे कारण मिओसिसने फॉर्म झाला. स्पर्म काय म्हणतात, स्पर्म काय, स्पर्म इज मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड. स्पर्म इज मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड हॅप्लॉइड मेल गॅमेट प्रोड्यूस बाय विच प्रोसेस, स्पर्मॅटोजिनेसिस. काय म्हटलं मी, स्पर्म कसं आहे, हा मायक्रोस्कोपिक असतो, इलॉंगेटेड आहे, हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. कोणत्या प्रोसेसने फॉर्म झाला, स्पर्मॅटोजिनेसिस. आणि याचे कोणते पार्ट आहे, इट कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट. हा वरचा पार्ट एवढा हेड, मधातला छोटा पार्ट नेक, एवढा पार्ट मिडल पीस आणि लास्ट पार्ट दिसतोय टेल. 4 पार्ट आहे. कोणते कोणते म्हटलं, 4 पार्ट, हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. व्हॉट अबाउट द हेड. हेडबद्दल काय बोलणार आपण, काय काय लक्षात आलं तुमच्या, काय डोक्यात बसलं. स्पर्म म्हटलं की मायक्रोस्कोपिक आहे, इलॉंगेटेड आहे, हॅप्लॉइड आहे. स्पर्म मेल गॅमेट आहे. कोणत्या प्रोसेसने फॉर्म झाला, स्पर्मॅटोजेनेसिस. आधी शिकलो आपण. पार्ट किती, 4 पार्ट डायग्राममध्ये दिसून राहिले. एवढा पार्ट हेड आहे, हा मधातला नेक आहे, मिडल पीस आणि टेल आहे. मग एक एक पार्टबद्दल बोलायचं. हा एवढा पार्ट झाला हेड. हा हेड आहे. हेड ओव्हल इन शेप आहे. हेडचं पार्ट डायग्राममध्ये ओव्हल इन शेप आहे. यामध्ये हा हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे. दिसते हॅप्लॉइड न्यूक्लियस. हा झाला हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे. हेड कसं आहे म्हटलं, ओव्हल स्ट्रक्चर आहे किंवा ओव्हल इन शेप आहे. यामध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे आणि वर दिसते तुम्हाला कॅप, टोपी, कॅप लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला नाव दिलं ॲक्रोझोम किंवा ॲक्रोझोमल कॅप. 2 नाव याला, ॲक्रोझोम और ॲक्रोझोमल कॅप. काय बोलू मी हेडबद्दल, हेड ओव्हल इन शेप आहे. इट कंटेन, डायग्राममध्ये दिसूनच राहिलं, हेड काय ओव्हल इन शेप आहे. इट कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस अँड कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲक्रोझोम और ॲक्रोझोमल कॅप. ॲक्रोझोममध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम असते. हायड्रो म्हणजे काय, वॉटर, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन घडून आणणारे एन्झाईम. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन घडून आणणारे एन्झाईम हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहे. त्यानंतर म्हटलं आपण हायड्रोलिटिक एन्झाईम आहे. हायलुरोनिडेज नावाचा एन्झाईम आहे. हायलुरोनिडेज जो काय करते, वॉल ब्रेक करते. ओहमची एंट्री ज्याला तो भाग समोर जाण्यानंतर पाहू. नंतर कोरोना, नंतर प्रोटिओलिटिक एन्झाईम आहे. प्रोटिओ म्हणजे प्रोटीन, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम कोणता, लाईक झोनालायसिन्स. प्रोटिओलिटिक एन्झाईम, झोनालायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. कोरोना काय, कोरोना रेडिएटा इज द कवरिंग ऑफ ओहम. आपण ज्यावेळेला फर्टिलायझेशन शिकणार समोरचा टॉपिक, नेक्स्ट टॉपिक फर्टिलायझेशन येईल. आपण म्हणतो फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. म्हणजे कुणाचं फ्युजन राहिलं, स्पर्म आणि ओहमचं फ्युजन म्हणजे काय, हा स्पर्म हा ओहम असे फ्यूज होते काय, नाही, असं नाही. हा मायक्रोस्कोपिक आहे. आता सांगितलं पण ओहम हा थोडा लार्ज साईजचा आहे. हा मायक्रोस्कोपिक स्पर्म ओहमच्या आतमध्ये एंट्री करते, त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. मग होते फर्टिलायझेशन.
हा मायक्रोस्कोपिक स्पर्म राऊंडेड ओव्हम असते, त्याच्या आतमध्ये एंट्री करते. असे फ्यूज नाही होत दोघं जण, हे फ्यूज होते फक्त त्याचे न्यूक्लियस आतमध्ये, असे फ्यूज होत नाही. मग स्पर्म हा ओव्हमच्या आतमध्ये एंट्री करते त्यावेळेला त्याचे जे कवरिंग आहे ओव्हमचे त्याला काय करावं लागेल, ब्रेक. त्याचं जे कवरिंग आहे कोरोना रेडिएटा हे कवरिंग आहे, त्या कोरोनामध्ये ला ब्रेक करणार म्हणजे पेनिट्रेट म्हणजे आत शिरवणारे एन्झाईम. आत कसा सिरियल जेव्हा ब्रेक करेल, कोरोना रेडिएटाला ब्रेक करून आतमध्ये एंट्री घडून आणणारे एन्झाईम कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. काय काय म्हटलं मी तुम्हाला, हेडबद्दल बोललो आहे. हेडबद्दल काय लक्षात ठेवा, ओव्हल इन शेप. ठीक आहे. मग म्हटलं पण यामध्ये काय काय, इट कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस आणि कॅप लाईक काय स्ट्रक्चर कोणतं, ॲक्रोझोम. त्यानंतर ॲक्रोझोममध्ये कोणते एन्झाईम सांगितले मी, हायड्रोलिटिक एन्झाईम. नंतर म्हटलं हायलुरोनिडेज एन्झाईम, महत्त्वाचं हायलुरोनिडेज येईल, त्याचं फंक्शन आहे समोर. प्रोटिओलिटिक एन्झाईम, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम कोणता, झोनोलायसिन, नाव आहे झोनोलायसिन त्याचं. कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, कोरोना रेडिएटा कोणाचं कवर आहे, ओहमचं, त्याला ब्रेक करून आतमध्ये एंट्री याची एंट्री आतमध्ये घडून आणणारा एन्झाईम. त्यानंतर नेक ही शॉर्ट आहे, नेक दिसतं तुम्हाला, शॉर्ट रिजन आहे आणि यामध्ये 2 सेंट्रिओल्स आहे. सेंट्रिओलचं काम कधी असते, सेंट्रिओलचं काम असते समोर ज्या वेळेला फर्टिलायझेशन झाल्यानंतर जेव्हा मायटॉसिस होते त्या मायटॉसिसमध्ये काम असते सेंट्रिओलचं. आणि यामध्ये 2 सेंट्रिओल आहे. काय म्हटलं आपण, नेक कशी आहे, शॉर्ट रिजन आहे, हॅव्हिंग 2 सेंट्रिओल. कोणते 2 सेंट्रिओल, वरचा जो दिसते टिंब ते म्हणजे प्रॉक्झिमल सेंट्रिओल, खालचं डिस्टल सेंट्रिओल. नेकबद्दल बोललो मी. नेक कसं आहे म्हटलं, इट इज अ शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल, दॅट इज प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. नंतर आहे मिडल पीस. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट. पहा डिस्टल सेंट्रिओल पासून निघाली, हे डिस्टल सेंट्रिओल पासून निघाली ॲक्झियल फिलामेंट. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट आणि इट हॅज अन मिडल पीस. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14, 10 ते 14 स्पायरल टर्न आहे. कुणाचे, मायटोकॉन्ड्रियाचे. आणि यातल्या मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात नेबेनकर्न. मायटोकॉन्ड्रियाला काय नाव आहे, नेबेनकर्न. काय म्हटलं मी, पहा आपण म्हणून राहिलो मिडल पीसबद्दल. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट, चालली ॲक्झियल फिलामेंट मधातली. हे काय म्हटलं, मिडल पीसमध्ये इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न. 10 to 14 स्पायरल टर्न ऑफ मायटोकॉन्ड्रिया. काय काम आहे मायटोकॉन्ड्रियाचं, तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया माहिती आहे. मायटोकॉन्ड्रिया हा पॉवर हाऊस आहे एनर्जीचा, ज्या ठिकाणी एनर्जीचा प्रोडक्शन होते. आणि तो मायटोकॉन्ड्रिया काय प्रोव्हाइड करणार, एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. स्पर्मची जी काही मुवमेंट होते त्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड कोण करणार, मायटोकॉन्ड्रिया. 3 पार्ट झाले. लास्ट पार्ट आहे टेल. इट इज लॉंग, स्लेंडर म्हणजे बारीक आहे, आणि टेपरिंग म्हणजे शेवटी निमुळती आहे ते. काय म्हटलं, टेल कशी आहे म्हटलं, पण लॉंग आहे, स्लेंडर म्हणजे निमुळती आहे, म्हणजे स्लेंडर म्हणजे बारीक आहे, आणि टेपरिंग पार्ट आहे. इट कंटेन्स सायटोप्लाझम. त्यामध्ये सायटोप्लाझम आहे, आतमध्ये सायटोप्लाझम राहील. आणि फाईन थ्रेड, कुणाचं थ्रेड आहे, ॲक्झियल फिलामेंट. इथून आलंच होते फाईन थ्रेड, कुणाचं, ॲक्झियल फिलामेंट. काय म्हटलं पण टेलबद्दल, लॉंग आहे, स्लेंडर आहे, टेपरिंग पार्ट आहे. लॉंग, स्लेंडर, टेपरिंग पार्ट आहे. यामध्ये सायटोप्लाझम आहे आणि फाईन थ्रेड, ॲक्झियल फिलामेंट आहे. आणि हा जो मेजर पार्ट आहे, इथून इथपर्यंतचा मेजर पार्ट, टेलचा मेजर पार्ट, मोठा पार्ट टेलचा, त्याला कोणी कव्हर केलेला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेननी. ॲक्झियल फिलामेंट मधातली, त्याच्या भोवताली प्लाझ्मा मेम्ब्रेन इकडून तिकडून. मेजर जो पार्ट आहे टेलचा, मेजर पोर्शन ऑफ टेल कवर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड मेन पीस. मेजर पोर्शन ऑफ टेल, मेजर पोर्शन ऑफ टेल कवर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड मेन पीस. आणि एवढा पार्ट
पोर्शन विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन एवढ्या पार्टला कव्हर आहे का नाही, त्याला म्हटलं एंड पीस. म्हणजे टेलचे दोन पार्ट पडले, मेन पीस आणि एंड पीस. एकदा लास्टली सांगतो तुम्हाला पुन्हा व्हाट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्पर्म मायक्रोस्कोपिक आहे, इलॉंगेटेड आहे, हॅप्लॉइड मेल गेमिट आहे, प्रोड्यूस बाय स्पर्मॅटोजिनेसिस. किती पार्ट पडले? 4. हेड, नेक, मिडल पीस, टेल. मग हेडबद्दल बोला. इट इज ओव्हल इन शेप. It contain haploid nucleus and cap-like structure acrosome. Cap-like structure called acrosome. पुन्हा ॲक्रोझोम मध्ये काय असते? ॲक्रोझोम मध्ये असते हायड्रोलिटिक एन्झाईम. ॲक्रोझोम महत्वाचं आहे. इट कंटेन हायड्रोलिटिक एन्झाईम, हायलुरोनिडेज आहे, प्रोटिओलिटिक एन्झाईम आहे, झोना लायसिन आहे आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम आहे सगळे. नेक कशी आहे? शॉर्ट रिजन आहे, कंटेनिंग 2 सेंट्रिओल. कोणते? प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. मिडल पीस पहा. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट. इट हॅज अन ॲक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न. 10 to 14 स्पायरल टर्न ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय प्रोव्हाइड करणार? एनर्जी फॉर द मोमेंट ऑफ स्पर्म. टेल कशी आहे? लॉंग आहे, लॉंग, स्लेंडर आणि टेपरिंग पार्ट आहे. टेल लॉंग आहे, स्लेंडर आणि टेपरिंग पार्ट आहे. इट कंटेन्स सायटोप्लाझम आणि फाईन थ्रेड ॲक्झियल फिलामेंट. मेजर पोर्शन जो आहे टेलचा त्याला कोणी कव्हर केलेलं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेननी कव्हर केलं. त्याला म्हटलं आपण मेन पीस. आणि पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एंड पीस. आता यानंतर आपण पाहणार आहे व्हाट अबाउट द फंक्शन ऑफ ॲक्रोझोम. ॲक्रोझोमचे फंक्शन पाहू आणि नंतर याचे काही एक्स्ट्रा पॉईंट पाहतो आपण. आता यानंतर पाहू आपण. आताच आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पाहिलं. स्ट्रक्चर ऑफ स्पर्मचे किती पार्ट पाहिले आपण? 4. हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. हेडमध्ये आपण सांगितलं काय काय होतं? न्यूक्लियस आणि कॅप लाईक स्ट्रक्चर ॲक्रोझोम. ॲक्रोझोममध्ये 2 टाईपचे एन्झाईम होते, हायड्रोलिटिक एन्झाईम आणि प्रोटिओलिटिक एन्झाईम. हायड्रोलिटिक एन्झाईम म्हणजे काय? हायड्रो म्हणजे वॉटर, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम आणि त्याचं नाव आहे हायड्रोलिटिक एन्झाईम. मग आता नाव टॉपिक कोणता आपला? फंक्शन्स ऑफ ॲक्रोझोम. कधी कधी विचारते 1 मार्काला 2 मार्काला 2 मार्काला विचारलं असेल 2 पॉईंट सफिशियंट आहेत, 3 दिली इथं कारण इच्छासाठी, कारण याचे एवढे पॉईंट भरत नाही म्हणून. नाही तसे 2 मार्काला 4 पॉईंट पाहिजे. पहा मग या ॲक्रोझोमचं काय फंक्शन आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ ॲक्रोझोम? ॲक्रोझोमचं काय फंक्शन आहे? इट सिक्रेट हायड्रोलिटिक एन्झाईम कॉल्ड हायलुरोनिडेज. काय म्हटलं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ ॲक्रोझोम? इट सिक्रेट हायड्रोलिटिक एन्झाईम कॉल्ड हायलुरोनिडेज. हायलुरोनिडेज कशाने मदत करते? पेनिट्रेशन ऑफ स्पर्म. पेनिट्रेशन म्हणजे आत शिरण्यासाठी, स्पर्मला आत घुसवण्यासाठी. पेनिट्रेशन ऑफ स्पर्म बाय डिझॉल्विंग द वॉल ऑफ ओहम. फर्टिलायझेशन ज्या वेळेला करते, मी सांगितलं तुम्हाला असा राऊंडेड ओहम आहे राऊंडेड ओहम. त्यामध्ये या स्पर्मला घुसायचं आहे आतमध्ये, पण स्पर्मला अशी वॉल आहे बाहेरची, ती डिझॉल्व करावं लागेल, त्यातून रस्ता बनवावा लागेल. ते काम कोण करते? हायड्रोलिटिक एन्झाईम. कोणता? हायलुरोनिडेज. म्हणून म्हटलं आपण पहिलं फंक्शन सांगितलं. ॲक्रोझोमने काय सिक्रेट केलं? हायड्रोलिटिक एन्झाईम ज्याचं नाव आहे हायलुरोनिडेज. हायलुरोनिडेज कशामध्ये मदत करते? हेल्प इन पेनिट्रेशन ऑफ स्पर्म. स्पर्म पेनिट्रेट कसा होईल? बाय डिझॉल्विंग. डिझॉल्व करते काय? वॉल ऑफ ओहम. कधी? ड्युरिंग फर्टिलायझेशन. पुन्हा सांगतो पॉईंट. हायलुरोनिडेज हेल्प इन पेनिट्रेशन ऑफ स्पर्म. स्पर्म आत घुसते. कसा काय? बाय डिझॉल्विंग द वॉल ऑफ ओहम. वॉल ऑफ ओहम अशी पॅक होती, त्याला डिझॉल्व केलं, छिद्र पाडलं. बाय डिझॉल्विंग द वॉल ऑफ ओहम. ती छिद्र पाडलं, घुसला स्पर्म आतमध्ये. कधी? ड्युरिंग फर्टिलायझेशन. आणि या ॲक्रोझोममुळं स्पर्मच्या न्यूक्लियसला काय मिळालं? प्रोटेक्शन. ॲक्रोझोम प्रोटेक्ट द न्यूक्लियस ऑफ स्पर्म. वरून टोपी आहे ती, वरून टोपी.
जसे लोक टोपी घालतात ना, म्हणजे हेडला काय मिळालं प्रोटेक्शन, तसे न्यूक्लियसला प्रोटेक्शन मिळालं. आता तुम्हाला माहिती असेल ॲक्रोझोम जी आहे, ॲक्रोझोम कुणापासून फॉर्म झाली? गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्स काय? सेल ऑर्गेनेलिया, सेलच्या सायटोप्लाझममध्ये असते. ॲक्रोझोम इज फॉर्म फ्रॉम गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्स काय? सेल ऑर्गेनेलिया आहे आणि ते रिस्पॉन्सिबल आहे. गोल्जी कॉम्प्लेक्स रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? फॉर फॉर्मेशन ऑफ ॲक्रोझोम ऑफ स्पर्म. ॲक्रोझोम इज फॉर्म फ्रॉम गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्स इज सेल ऑर्गेनेलिया आहे आणि गोल्जी कॉम्प्लेक्स रिस्पॉन्सिबल आहे फॉर फॉर्मेशन ऑफ ॲक्रोझोम ऑफ स्पर्म. ॲक्झियल फिलामेंट दिसते तुम्हाला, ही कुठून अरेंज झाली? डिस्टल सेंट्रल पासून. वरचा प्रॉक्सिमल सेंट्रल, खालचा डिस्टल. ही ॲक्झियल फिलामेंट जी आहे, ॲक्झियल फिलामेंट अरेंज झालेली आहे. याला म्हणू आपण ॲक्झियल फिलामेंट. हे हा जो धागा आहे याला म्हटलं ॲक्झियल फिलामेंट. हा झाला ॲक्झियल फिलामेंट झाली, ही झाली ॲक्झियल फिलामेंट. हे ॲक्झियल फिलामेंट कुठून अरेंज झाली? arises from this distal centriole आणि ट्रॅव्हल होते थ्रूआउट द लेंथ ऑफ टेल. ॲक्झियल फिलामेंट arises from distal centriole. Axial filament arises from distal centriole and travel through the length of tail. टेलच्या पूर्ण लेंथ वरती. अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर ऑफ स्पर्म संपलं. आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय, तो आहे स्ट्रक्चर ऑफ ओहम. आत्ताच आपण टॉपिक पाहिला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. त्यामध्ये स्पर्मचे आपण 4 पार्ट पाहिले. पहिला होता हेड, दुसरा नेक, तिसरा मिडल पीस आणि चौथा टेल. हेडमध्ये न्यूक्लियस होता, त्याच्या वर डोक्यावर होती ॲक्रोझोमल कॅप. नंतर आपण नेक जे पाहिले, नेकमध्ये 2 सेंट्रल होते, प्रॉक्सिमल सेंट्रल आणि डिस्टल सेंट्रल. डिस्टल सेंट्रलपासून खाली निघाली ॲक्झियल फिलामेंट. मग होता मिडल पीस. मिडल पीसमध्ये मायटोकॉन्ड्रिया होत्या, स्पायरली कॉईल. आणि नंतर लास्ट पार्ट होता टेल. टेलमध्ये टेलचे 2 पार्ट होते. ज्या टेलला टेलच्या ज्या पोर्शनला प्लाझ्मा मेम्ब्रेननी कव्हर केलं त्याला म्हटलं मेन पीस, आणि विदाऊट प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला म्हटलं एंड पीस. नंतर आपण आता पाहतोय व्हॉट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एग ऑर ओहम. अनफर्टिलाइज एग ऑर ओहम. कारण फर्टिलाइज एग म्हटलं तर तो झायगोट होते. फर्टिलाइज एगलाचं दुसरं नाव आहे झायगोट. म्हणून म्हटलं आपण स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलाइज एग ऑर ओहम. तुम्हाला माहिती आहे ओहम मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी 2 पैकी 1 ओहम, 1 ओव्हरी 1 ओहम रिलीज करते. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी 2 पैकी 1 ओव्हरी 1 ओहम रिलीज करते. त्याला म्हणतो आपण प्रोसेसला म्हणतो ओव्हुलेशन. आणि तो जो ओहम रिलीज होते हा ओहम मॅच्युअर ओहम नसतो. हा कोणत्या स्टेजमध्ये असतो? सेकंडरी ओसाइट स्टेज. सेकंडरी ओसाइट. आणि म्हणून म्हटलं ओहम डिस्चार्ज बाय ओव्हरी. ओहम डिस्चार्ज बाय ओव्हरी ड्युरिंग ओव्हुलेशन इज ॲक्च्युअली सेकंडरी ओसाइट. ओहम जो डिस्चार्ज झाला ओव्हरीमधनं, कधी डिस्चार्ज झाला? ड्युरिंग ओव्हुलेशन इज ॲक्च्युअली सेकंडरी ओसाइट. हा ओहम आहे कसा? ओहम इज राउंडेड, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. ओहम कसं आहे? राउंडेड आहे, नॉन मोटाईल आहे, मीन्स डू नॉट शो मुवमेंट. नॉन मोटाईल, राउंडेड, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. 2 गोष्टी समजल्या. मी काय सांगितलं? ओहम कोणी डिस्चार्ज केला? ओव्हरीनी. कधी डिस्चार्ज केला? ड्युरिंग ओव्हुलेशन. त्यावेळेला तो ॲक्च्युअली कोणत्या स्टेजमध्ये होता? सेकंडरी ओसाइट स्टेज. ठीक आहे. मग तो ओहम आहे कसा? राउंडेड आहे, नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. इट इज नॉन क्लेडोइक. नॉन क्लेडोइक म्हणजे काय? विदाऊट सेल. सेल म्हणजे काय? कवर जसं आपण पाहतो कोंबडीचं अंड, कोंबडीच्या अंड्याला त्या एगला म्हणतात क्लेडोइक. का? कारण त्याला सेल आहे, कवर आहे, हार्ड असं कोट असते, थोडं असते हार्ड कोट, आणि म्हणून त्याला म्हटलं क्लेडोइक. पण ह्युमनमध्ये एगला सेल नाही, तसं कोट नाही, म्हणून त्याला म्हटलं नॉन क्लेडोइक.
पुन्हा त्याला म्हटलं आपण मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल म्हणजे काय? योक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. योक म्हणजे काय? जसं कोंबडीचं अंड, त्याच्यामध्ये असते पिवळा बलक, असते पिवळा बलक, लार्ज क्वांटिटीमध्ये असते. आणि तो झाला योक. त्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये योक आहे, पण या ठिकाणी योक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी म्हणून म्हटलं मायक्रोलेसिथल. तो झाला मॅक्रोलेसिथल, जास्त म्हणून हा झाला मायक्रोलेसिथल. मग ह्युमनमध्ये योग कमी काय आणि कोंबडीच्या अंड्यामध्ये योग का जास्त आहे? कारण कोंबडी काय करते, ते अंड देते, बॉडीच्या बाहेर अंड येते आणि त्यातून पिल्लू निघते, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी फूड पाहिजे. ह्युमनमध्ये काय होते, बेबीची जे ग्रोथ होते कुठं होते? मदरच्या बॉडीमध्ये होते. त्याला फूड जे प्रोव्हाइड करते ते प्रोव्हाइड करते मदर बॉडी. त्यामुळे योगची गरज नाही आहे. आणि म्हणून मायक्रोलेसिथल म्हणजे योग इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. 3 गोष्टी लक्षात आल्या. काय म्हटलं आपण पहिल्यांदा की ओव्हम कोणी डिस्चार्ज केला? ओव्हरीनी. कधी? ड्युरिंग ओव्हुलेशन. तो ॲक्च्युली कोणत्या स्टेजमध्ये? सेकंडरी ओसाइट स्टेज. ठीक आहे. मग तो ओव्हम आहे कसं? इट इज राऊंडेड, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड फिमेल गॅमीट. तो नॉन क्लेडोइक आहे, म्हणजे सेल नाही, त्याला कोट नाही वरचं. आणि मायक्रोलेसिथल आहे. इट हॅज अबंडंट सायटोप्लाझम. यामध्ये आतमध्ये पहा, हा अबंडंट सायटोप्लाझम आहे, ज्याला म्हटलं उप्लाझम. इट हॅज अबंडंट सायटोप्लाझम कॉल्ड उप्लाझम. आणि उप्लाझममध्ये लार्ज एक्सेंट्रिक म्हणजे वन साइडेड, सेंटरला नाही, लार्ज एक्सेंट्रिक प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे. उप्लाझम हा झाला सायटोप्लाझम. अबंडंट सायटोप्लाझम आहे. यामध्ये अबंडंट सायटोप्लाझम आहे, त्याला नाव सायटोप्लाझम जे ओमचा त्याला नाव दिलं उप्लाझम. उप्लाझममध्ये लार्ज एक्सेंट्रिक आणि प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे, ज्याला नाव दिलं जर्मिनल व्हेसिकल. काय नाव दिलं? जर्मिनल न्यूक्लियसलाच नाव दिलं. म्हणजे पहा, ओहममधल्या सायटोप्लाझमला म्हटलं उप्लाझम, ओहममधल्या न्यूक्लियसला म्हटलं जर्मिनल व्हेसिकल. आणि ओहमला कोणी सराउंड केलं? मेम्ब्रेन. पहिली जी मेम्ब्रेन आहे त्याला नाव दिलं व्हायटेलाइन मेम्ब्रेन. काय नाव दिलं? व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ही जी पहिली आतली जी बॉर्डर आहे याला नाव दिलं व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आणि सेकंड ही जी दिसते ही अशी, ही पूर्ण त्याच्या बाहेर, ही झाली झोना पेलुसिडा. काय नाव? झोना पेलुसिडा. व्हायटेलाइन मेम्ब्रेन ही पहिली बॉर्डर लाईन, दुसऱ्यापासून इथपर्यंत ही झाली व्हायटेलाइन मेम्ब्रेन जी आहे त्याच्या बाहेर आहे म्हटलं पण झोना पेलुसिडा. दोघांच्या मधात जो बारीक स्पेस आहे त्याला म्हटलं पेरी व्हायटेलाइन स्पेस. पेरी म्हणजे काय? सराउंडिंग. व्हायटेलाइन मेम्ब्रेनला सराउंड करणारा बाहेरचा स्पेस पेरी व्हायटेलाइन स्पेस कुणाच्या मधात आहे? बिटवीन व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा. आणि झोना पेलुसिडाच्या बाहेर कोणता आहे? हा आहे कोरोना रेडिएटा. म्हणजे 3 लेअर सांगितले मी त्याला कव्हरिंगचे. पहिला व्हायटेलाइन मेम्ब्रेन, दुसरा झोना पेलुसिडा, तिसरा कोरोना रेडिएटा. ही व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा दोघांच्या मदत आहे पेरी व्हायटेलाइन स्पेस. आता ओहमच्या 2 साईड पडल्या, इकडची आणि तिकडची. साईड ऑफ ओहम टुवर्ड्स जर्मिनल व्हेसिकल. ओहमची साईड कुठली? टुवर्ड्स जर्मिनल व्हेसिकल अँड फर्स्ट पोलार बॉडी. याला म्हणतात ॲनिमल पोल. काय म्हणतात या भागाला? ॲनिमल पोल. आणि नंतर म्हटलं व्हाईल द साईड अपोजिट टू इट, याच्या विरुद्ध जी साईड आहे त्याला नाव दिलं व्हिजिटल पोल. हा झाला व्हिजिटल पोल, हा झाला ॲनिमल पोल. ओहमची साईड कुठं असलेली? टुवर्ड्स द जर्मिनल व्हेसिकल आणि फर्स्ट पोलार बॉडी कडे असलेली ओहमची साईड म्हणजे ॲनिमल पोल आणि अपोजिट साईड म्हणजे व्हिजिटल पोल. हे झालं स्ट्रक्चर ऑफ ओहम. पुन्हा सांगतो एकदा स्ट्रक्चर ऑफ ओहमबद्दल, एकदा पुन्हा बोलतो लास्टली. ओहम डिस्चार्ज बाय ओव्हरी. कधी? ड्युरिंग ओव्हुलेशन. ॲक्च्युली इज अ सेकंडरी ओसाइट. त्यानंतर काय म्हटलं? तो कसा? राऊंडेड आहे, नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड फिमेल गॅमीट आहे. त्यालाच म्हटलं नॉन क्लेडोइक आणि मायक्रोलेसिथल. यामध्ये अबंडंट सायटोप्लाझम आहे, त्याला नाव दिलं उप्लाझम.
अबंडंट सायटोप्लाझमला नाव दिलं ओप्लाझम आणि या ओप्लाझममध्ये लार्ज एक्सेंट्रिक आणि प्रॉमिनंट म्हणजे ठळक असा न्यूक्लियस आहे, त्याला नाव दिलं जर्मिनल वेसिकल. ओहमला कोणी सराउंड केलं? ही व्हायटलाईन मेम्ब्रेन, हे झाली झोना पेलुसिडा आणि कोरोना रेडिएटा. ओहमची साईड कुठं असलेली टुवर्ड्स द न्यूक्लियस आणि फर्स्ट पोलार बॉडी, याला नाव दिलं व्हिजिटल पोल आणि अपोजिट साईडला नाव दिलं याला नाव दिलं ॲनिमल पोल आणि वरच्याला नाव दिलं अपोजिट साईडला जे त्याला नाव दिलं व्हिजिटल पोल. हा न्यूक्लियस आणि म्हणजे जर्मिनल वेसिकल आणि फर्स्ट पोलार बॉडीकडचा होता ॲनिमल पोल. अशा प्रकारे झालं स्ट्रक्चर ऑफ ओहम, जे आपल्याला 12वीला पाहायचं आहे. म्हणजे 12वीला एवढं सफिशियंट आहे. खूप झालं 2 मार्काला विचारते, 2 नाही 3 मार्काला विचारेल तरी सफिशियंट आहे, 4 मार्काला विचारलं तरी सफिशियंट आहे. का? कारण डायग्रामला 4 मार्कला विचारलं तरी काय होईल, 1.5-2 मार्क डायग्रामला राहील आणि 6 पॉईंट तरी सफिशियंट आहे. पण विचारत नाही 2 मार्काच्या वर किंवा 3 मार्काच्या वर विचारत नाही किंवा डायग्राम स्पेशल विचारते, एवढं आहे. आता आपण याचे ओहमचे यावरचे असलेले एक्स्ट्रा पॉईंट्स पाहू, जे आपण जेवढं 12वीला पाहिजे होतं तेवढं घेतलं, जे आपण सोडले ते एक्स्ट्रा पॉईंट आपण यामध्ये आता पाहू. आत्ताच आपण स्ट्रक्चर ऑफ ओहम पाहिलं. काय ओहमबद्दल आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहू. ओहमचं साईज किती असतं? ओहम इज अप्रॉक्सिमेटली 0.1 mm म्हणजेच 100 मायक्रॉन याचा साईज आहे. 8वा स्पर्ममध्ये सेंट्रिओल होते, नेकमध्ये प्रॉक्सिमल आणि डिस्टल, बट हियर सेंट्रिओल्स आर अब्सेंट इन सेकंडरी साईड, दॅट इज ओहम. काय होते याच्यामध्ये? सेंट्रिओल अब्सेंट आहे. साईज सांगितलं मी तुम्हाला 0.1 mm किंवा 100 मायक्रॉन. सेंट्रिओल अब्सेंट आहे. यानंतर जे 3 लेअर सांगितले होते मी तुम्हाला, 8वा एक लेअर कोणता? पहिला व्हायटलाईन मेम्ब्रेन, नंतर झोना पेलुसिडा, नंतर कोरोना रेडिएटा. झोना पेलुसिडा जी आहे सेकंड लेअर, ही नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन आहे. ही झोना पेलुसिडा जे नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस, ग्लायको म्हणजे ग्लायकोजन, प्रोटीन, ग्लायकोजन इज कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन आहे. आणि ही जी मेम्ब्रेन आहे झोना पेलुसिडा, याला कोणी सिक्रेट केलं? या व्हायटेलाईन मेम्ब्रेननी सिक्रेट केलं ऑन इट्स आउटसाईड. ही जी व्हायटेलाईन मेम्ब्रेन आहे, या व्हायटेलाईन मेम्ब्रेननी स्वतः सिक्रेट केलं त्याला बाहेरच्या साईडला, कुणाला? झोना पेलुसिडाला. म्हणून म्हटलं मी या झोना पेलुसिडाबद्दल बोललो की झोना पेलुसिडा नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन आहे. झोना पेलुसिडाला कोणी सिक्रेट केलं म्हटलं? या व्हायटेलाईन मेम्ब्रेननी ऑन इट्स आउटसाईड. ऑन आउटर सरफेस ऑफ झोना पेलुसिडा, या झोना पेलुसिडाच्या बाहेरच्या भागाला रेडियली इलॉंगेटेड सेल आहे आणि त्यांनी फॉर्म केला कोरोना रेडिएटा. झोना पेलुसिडाच्या बाहेरच्या भागावर रेडियली इलॉंगेटेड सेल आहे, त्यांनी फॉर्म केला कोरोना रेडिएटा. आणि कोरोना रेडिएटाचे सेल कुणापासून डिराईव्ह झाले? इनरमोस्ट लेअर ऑफ ग्रॅन्युलोजा सेल. ग्रॅन्युलोजा म्हणजे कोणता? मेम्ब्रेना ग्रॅन्युलोजा. ग्रॅन्युलोजा सेलपासून डिराईव्ह झाले. कोरोना रेडिएटाचे सेल फायनली हेल्ड टू झोना पेलुसिडा अँड इच अदर. पहा, या कोरोना रेडिएटाचे सेलनी कुणाला धरून ठेवलं? या कोरोना रेडिएटाला. कोरोना रेडिएटाच्या सेलनी झोना पेलुसिडाला धरून ठेवलं आणि एक दुसऱ्याला धरून ठेवलं. त्या का धरून ठेवलं? त्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड, त्याला म्युको पॉलिसॅकॅराइड म्हणतात. हायलुरोनिक ॲसिड आहे ज्याने त्याला धरून ठेवलं. कोरोना रेडिएटाच्या सेलनी झोना पेलुसिडाला आणि एक दुसऱ्याला कशाने धरून ठेवलं? हायलुरोनिक ॲसिडनी. आणि बिटवीन व्हायटेलाईन मेम्ब्रेन, ही झाली व्हायटेलाईन मेम्ब्रेन, आणि झोना पेलुसिडा दोघांच्या मधात जो स्पेस आहे त्याला नाव दिलं पेरी व्हायटेलाईन स्पेस. आणि फर्स्ट पोलार बॉडी इज प्रेझेंट इन पेरी व्हायटेलाईन स्पेस. आणि एक काय शो करतो? ओहम काय शो करतो? पोलॅरिटी. कारण मी तुम्हाला 2 पोल सांगितले होते, ॲनिमल पोल आणि इकडे व्हिजिटल पोल. म्हणून म्हटलं इट शो पोलॅरिटी. इट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ओहम. अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ ओहम आपलं संपलं. आता नेक्स्ट टॉपिक राहील आपला
फर्टिलायझेशन.